तुम्ही पाहतात नॅशनल आवाज मध्ये आपलं स्वागत। महाराष्ट्र शिक्षक संघटनेतर्फे आदर्श शिक्षक व आदर्श शाळा पुरस्कार सोहळा संपन्न। आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की आज दिनांक 24 डिसेंबर 2020 रोजी दुपारी 2 वाजता धुळ्यातील हिरेभवन येथे महाराष्ट्र शिक्षक संघटना जिल्हा धुळेतर्फे आदर्श शिक्षक व आदर्श शाळा पुरस्कार सोहळा संपन्न करण्यात आला। महाराष्ट्र शिक्षक संघटनेकडून पूज्य साने गुरुजी जयंतीनिमित्त सालाबादाप्रमाणे याही वर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। सर्वप्रथम मंचावरील मान्यवरांनी प्रतिमा पूजन करत दीप प्रज्वलन केले व कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। महाराष्ट्र शिक्षक संघटनेचे धुळे जिल्हाध्यक्ष नवीनचंद्र भदानी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले। मंचावरील मान्यवरांच्या हस्ते धुळे तालुक्यातील आदर्श शिक्षक श्रीमती स्मिता प्रमोद सराफ जिल्हा परिषद शाळा निकुंबे तालुका जिल्हा धुळे, आदर्श शाळा जीप शाळा विश्वनाथ तालुका जिल्हा धुळे, साक्री तालुक्यातून आदर्श शिक्षक श्री रवींद्र नानाभाऊ पेंढारे जिल्हा परिषद शाळा सालटेक तालुका साक्री जिल्हा धुळे, आदर्श शाळा जिल्हा परिषद शाळा छाईल तालुका साक्री जिल्हा धुळे, शिंदखेडा तालुक्यातून आदर्श शिक्षक श्रीमती अरुणा दौलत पाटील जिल्हा परिषद शाळा दबाशी तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे, आदर्श शाळा जीप शाळा धावडे तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे, शिरपूर तालुक्यातून आदर्श शिक्षक श्री अशोक शालिग्राम सोनवणे जिल्हा परिषद शाळा टेंबेपाडा तालुका शिरपूर जिल्हा धुळे, आदर्श शाळा जिल्हा परिषद शाळा गारबर्डी तालुका शिरपूर जिल्हा धुळे। यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष योगेश धात्रक, कोषाध्यक्ष मुरलीधर नानकर, सरचिटणीस मुकेश बाविस्कर, अध्यक्ष नवीनचंद्र भदाने यांच्यासह अनेक मान्यवर व महाराष्ट्र शिक्षक संघटना जिल्हा धुळेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, नॅशनल आवाज। महाराष्ट्र शिक्षक संघटना दिनदर्शिका 2021 प्रकाशन सोहळा या सोहळ्यासाठी उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर, सर्व शिक्षक संघटनाचे अध्यक्ष, पदाधिकारी ज्यांचा आपण आज गौरव करणार आहोत असे आदर्श शिक्षक, आदर्श शाळांचे शिलेदार, त्यांच्या समवेत उपस्थित सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य, ग्रामस्थ, सर्व पत्रकार बांधव, उपस्थित शिक्षक बंधू भगिनी, आपणा सर्वांचे मी महाराष्ट्र शिक्षक संघटनेचा अध्यक्ष या नात्याने शब्दसुमनांनी स्वागत करतो। दरवर्षी आम्ही साने गुरुजी जयंतीनिमित्त आदर्श शिक्षक व आदर्श शाळा पुरस्कार वितरण आणि महाराष्ट्र शिक्षक संघटना दिनदर्शिका प्रकाशन सोहळा 24 डिसेंबरला घेत असतो। आमच्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय रामराव दादा व त्यांच्या सहकार्याने 2002 साली महाराष्ट्र शिक्षक संघटनेची धुळे शाखा सुरू केली आणि त्याच्या असे निदर्शनास आले की जिल्हा परिषद सर्व शिक्षकांना पुरस्कार देऊ शकत नाही, अनेक चांगले काम करणारे शिक्षक वंचित राहतात, म्हणून त्यांच्या संकल्पनेतून आदर्श शिक्षक व आदर्श शाळा यांचा गौरव करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आणि 2003 पासून आम्ही हा कार्यक्रम घेत असतो। आदर्श शाळा व शिक्षक यांच्या निवडीसाठी आमच्या संघटनेचे जिल्हाभर नेटवर्क आहे, त्यांच्या मार्फत वर्षभर जे शिक्षक व शाळा उपक्रम घेत असतात त्याचं निरीक्षण चालू असतं। कोणत्याही प्रकारचे प्रस्ताव आम्ही स्वीकारत नाही, त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारची वशिलेबाजी किंवा पक्षपातीपणा देखील होत नाही। जे उत्कृष्ट काम करतात असे शिक्षक आणि अशा शाळा निवडण्याचा आमचा मानस असतो नेहमी, आणि त्या जवळजवळ 100% आम्ही यशस्वी होतो। कारण त्याची पावती म्हणजे आम्ही ज्यांचा गौरव करतो 90% त्या शिक्षकांना जिल्हा परिषद किंवा राज्य किंवा राष्ट्रीय पुरस्कार मिळतो। हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश एकच, जे शिक्षण क्षेत्रात चांगले काम करणारे शिक्षक आहेत, ज्या आदर्श शाळांचे शिलेदार आहेत, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी आणि इतर शिक्षकांना देखील प्रेरणा मिळावी हा त्याचा उद्देश असतो। त्याचप्रमाणे शिक्षक संघटना शिक्षकांच्या समस्या सोडविण्याचाही प्रयत्न करत असते नेहमी, त्यासाठी निवेदन वगैरे, त्याचप्रमाणे शिक्षकांच्या सुखदुःखात देखील आम्ही सहभागी होतो। दुर्दैवाने जे शिक्षक बांधव बाहेर होतात त्यांच्यासाठी संघटनेमार्फत आम्ही निधी गोळा करून त्यांना देखील मदत करण्याचा प्रयत्न असतो आमचा। यासाठी आमच्या संघटनेच्या आजचा कार्यक्रम घेण्यासाठी आमच्या संघटनेच्या सर्व शिलेदारांची
मेहनत असते, त्यांचं काम असतं, त्यामुळे एवढा मोठा कार्यक्रम घेणं आम्हाला शक्य होतं। यावर्षी कार्यक्रम घेण्यासाठी खूप अडचणी आल्या। एक तर कोविड आजाराचा प्रादुर्भाव चालू आहे, त्यानंतर 24 डिसेंबरच्या आधी धुळे जिल्ह्यातील जवळजवळ 51 ग्रामपंचायतीचं इलेक्शन लागलं, त्यामुळे त्या इलेक्शनची आचारसंहिता लागू झाली। त्यासाठी मग इतर परवानग्या वगैरे या गोष्टींमध्ये उशीर झाला आणि त्याचा परिणाम असा झाला की पदाधिकारी देखील आपले आचारसंहितेमध्ये कार्यक्रमास येऊ शकले नाही आणि जे अधिकारी आहेत त्यांना देखील निवडणूक निर्णय अधिकारी किंवा निवडणुकीसंबंधी इतर कामं असल्यामुळे ते देखील आपल्या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाही। तरी आम्ही आमच्या परीने चांगला कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केला। कार्यक्रमात काही उणिवा राहिल्या असतील, काही राहतील, त्याबद्दल संघटनेच्या अध्यक्ष या नात्याने दिलगिरी व्यक्त करतो। त्याचप्रमाणे आपल्या काही सूचना असतील त्यांचेही स्वागत असेल, नक्कीच पाठवा आम्हाला। त्यानंतर ज्या आदर्श शिक्षकांना पुरस्कार मिळाला आहे, ज्या आदर्श शाळांचे शिलेदार आहेत, त्यांचं मी संघटनेच्या वतीने अभिनंदन करतो, त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। थांबतो, धन्यवाद।